गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। आज आहे ज्योतीची पूजा आणि आहे शेवटचा शुक्रवार, त्याच्यासाठी पूजा करायची होती। त्याच्यासाठी मी सकाळी सकाळी मस्त अशी फुलं आणले होते, खूप छान दिसत होते, त्यामुळे व्हिडिओ काढला आणि एक फोटो पण ठेवला। किती छान। गुड इव्हिनिंग सर्वांना। आज आहे शुक्रवार, आज आहे ज्योती पूजन आणि आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा शुक्रवार। त्यामुळे मला बाकीच्या शुक्रवारी पूजा करता नाही आली, पण ह्या शुक्रवारी पूजा करायची, सुवासिनीला जेवू घालायचे, तर त्याच्यासाठी मी तर जो ज्योतीचा नागोबा नरसोबाचा फोटो असतो भावाच्या उपवासा दिवशी आणलेला, तर तो फोटो लावलाय, फुलं ठेवलेत, सोनचाफा आणि गुलाबी चाफा यांची माळ केलेली आहे। हे बघू शकता, हरळी आगाडा यांची माळ केलेली आहे मी। लह्यांचा नैवेद्य दाखलाय, फुटाणे, साखर, गूळ, आणखीन हरळी आगाडा ठेवलेला आहे। इथं दिवा लावलेला आहे। इथं एक ज्योती मातेला ओटी भरली, ब्लाऊज पीस ठेवलाय, तांदूळ, खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी आणि पानं ठेवलेत। इथं गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली, गणपती बाप्पाला दुर्वा वाहिलेत, फुलं वाहिलेत। तर गणपती बाप्पाला पण विडा वाहिला आहे आणि आणखीन एक ज्योती मातेचा एक विडा वाहिला, ते ओटीवर एक ठेवलेला आहे। इथं धूप दीप दाखवलाय, पंचपाळ ठेवलाय, दिवा। अशा प्रकारे सुंदर अशी मी पूजा केलेली, पाहू शकता। किती प्रसन्न वाटतंय एकदम। आणखीन मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे, पण पूजा झाल्यानंतर मग स्वयंपाक बनवणार आहे। आणि आता मला ओवाळायचं पण आहे लहान मुलांना। 5 दिवे करतात कणकीचे, पण माझ्याकडे वेळ नाही, मला करायला जमलंच नाही, त्यामुळे मी साध्या दिव्यानेच आदिराचं औक्षण करणार आहे। अशा प्रकारे आदिरा बसले, तिला ओवाळून तिचं औक्षण करून घेणार। पाहू शकता, हळदी कुंकू लावून घेतलंय। 5 दिवे करायचे असतात, पण माझ्याकडे वेळ नाही, मला आणखीन स्वयंपाक बनवायचा आहे, म्हणून मी साध्या दिवानेच ओवाळून घेते। अशा प्रकारे तिचं औक्षण केलेलं आहे। जर आपले इथं लहान मुलं म्हणजे बाहेरगावी वगैरे असतील शिक्षणासाठी, तर 4 दिशांना तांदूळ टाकून तिकडे दिव्याने ओवाळलं तरी चालतं। म्हणजे असं एक कथा आहे त्याच्या मागं, की लहान मुलांची ही देवी संरक्षण करते, म्हणून ही पूजा केली जाते। तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय असं पूजा केलेलं, खूप प्रसन्न वाटतं, मला खूप आवडतं असं पूजा केलेलं। आई दीदी ती झोपायची दाद्या गुटी तू दादी तू नदी झोपायची, ती झोपायचं आणि ती तू नदी झोपायची, दीदी नको झोपू। इथं मी सुरुवातीला बटाट्याची भाजी वाढली, त्याच्यानंतर दूध ठेवलंय पुरणपोळीसोबत खाण्यासाठी, त्याच्यानंतर आमटी भातासोबत खाण्यासाठी, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे ना डाळ भात पण बनवलेला, तर डाळ ठेवलं आहे, त्याच्यावर थोडीशी डाळ टाकली, रिकामा तसं भात ठेवत नाहीत ना। डाळ ठेवली, कुरडई तळलेली होती ती ठेवली, सालपापडी होती, टोमॅटो पापड होते,
ते पण ठेवले तिथं. उडदाच्या डाळीचा पापड होता तो ठेवला. त्याच्यानंतर सालपापडी ठेवली. नंतर भजे बनवले होते ते भजे ठेवले. आणि त्याच्यानंतर आहे ते मस्त अशी पुरणपोळी ठेवली आणि त्याच्यावर तूप सोडलं, दुधामध्ये तूप सोडलं. मस्त अशी थाळी तयार झाली होती आणि जिवतीला नैवेद्य पण दाखवला. नंतर आम्ही जेवण केलं. सुवासिनींना पण मी 2 बोलवलं होतं, त्यांना जेवण वगैरे दिलं. तर अशा प्रकारे थाळी दिसते.